नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण सद्य घटनांमधील आपला पुढचा भाग अभ्यासणार आहोत की ज्या अभ्यासामध्ये आपण प्रश्न, त्यांची उत्तरं आणि त्यांचं स्पष्टीकरण या माध्यमामधून याचा अभ्यास करतो. तर मग आपण आपल्या अभ्यासाला लगेच सुरुवात करूयात. तर पहा, प्रश्न तुम्हाला आजचा पहिला दिसतोय की भारतामधील तसेच आशियामधील पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या ठिकाणी उल्लेख केला की भारतामधील तसंच आशियामधला आहे. तर या ठिकाणी 4 शहरं दिलीत पहा तुम्हाला. तर त्या 4 शहरामधील कोणत्या ठिकाणी हे पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. तर पहिला ऑप्शन आहे भोपाळ, दुसरा ऑप्शन आहे पाटणा, तिसरा ऑप्शन रायपूर आणि चौथा ऑप्शन लखनऊ आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक उत्तर निवडायचं आहे की त्या ठिकाणी भारतातलं तसंच आशियामधलं पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे पाटणा. पाटणे या ठिकाणी अशा प्रकारे भारतातलं तसंच आशियामधलं पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारलं जात आहे. आता गंगेमधील जो डॉल्फिन आहे, या ठिकाणी ही पण गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की गंगेतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून या गंगेमधील डॉल्फिनला ओळखलं जातं. लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय गंगेमधील जो डॉल्फिन आहे त्याला धोकादायक जलचर प्राणी असंही म्हटलं गेलेलं आहे. चार प्रजाती आढळतात या गोड्या पाण्यामध्ये डॉल्फिनच्या. त्या 4 प्रजातींपैकी ही एक प्रजाती आहे की जी आपल्याला आढळते. गंगेमधील डॉल्फिन आपण ज्याला म्हणतो, आणि ही एक प्रजाती इथं आढळते. आणि उरलेल्या ज्या 3 प्रजाती आहेत त्या 3 प्रजातींचा जर विचार केला तर या 3 प्रजाती सिंधू नदी, ॲमेझॉन नदी आणि अँगत्से नदी या ठिकाणी आढळून येतात. सिंधू, ॲमेझॉन व अँगत्से ह्या उरलेल्या 3 प्रजाती या ठिकाणी या नद्यांमध्ये आढळून येतात. सिंधू नदी, ॲमेझॉन नदी, अँगत्से नदी. आणि आपण म्हटलं की या ठिकाणी जो डॉल्फिन आढळतोय तो डॉल्फिन जगामध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या 4 प्रजाती आहेत आणि त्या 4 प्रजातीमधली ही एक प्रजाती आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. म्हणजे तुमच्या मूळ गोष्ट लक्षात आली की अशा प्रकारचं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारलं जात आहे. याचं महत्त्व असं आहे की भारतातलं पण पहिलं आहे आणि आशियामधलं पण ते पहिलं आहे आणि ते पाटणा या ठिकाणी उभारलं जातं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपला पुढचा प्रश्न आपण समजावून घेऊयात. भारतामधील पहिल्या खाजगी LNG फॅसिलिटी प्लांटचं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस, याला आपण LNG असं म्हणतो. लिक्विफाईड नॅचरल गॅस, LNG. तर ह्या LNG फॅसिलिटी प्लांटचं एका ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि हे भारतातलं पहिलं आहे. पहिल्या खाजगी LNG फॅसिलिटी प्लांटचं आपण असं म्हणतो. आणि हे कोणत्या शहरामध्ये झाले पहा. नागपूर पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन पुणे आहे, तिसरा ऑप्शन अहमदाबाद आहे आणि चौथा ऑप्शन वाराणसी आहे. पहा, पहिलं खाजगी LNG फॅसिलिटी प्लांट कोणत्या ठिकाणी आहे तर हा नागपूर या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि 11 जुलै 2021 मध्ये याचं उद्घाटन झालेलं होतं. 11 जुलै 2021 मध्ये याचं उद्घाटन झालेलं होतं. आपण या ठिकाणी म्हटलं की LNGचा लॉंग फॉर्म लिक्विफाईड नॅचरल गॅस असं त्याला म्हटलं जातं. आणि हे जे उद्घाटन झालेलं होतं ते उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेलं होतं. साहजिकच नागपूर म्हटलं की तुमच्या लक्षात येईल नितीन गडकरी, आणि त्यांच्या हस्ते या प्लांटचं उद्घाटन नागपूरला झालेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आता कोणत्या, आपण म्हटलं की खाजगी आहे हा LNG फॅसिलिटी प्लांट, पण कोणत्या खाजगी समूहामार्फत हा पहिला खाजगी LNG फॅसिलिटी प्लांटचं उद्घाटन केलं गेलेलं आहे. तर त्या समूहाचं नाव आहे बैद्यनाथ आयुर्वेदिक समूह. बैद्यनाथ हे नाव तुम्ही ऐकलं असेल, जाहिरातींमध्ये पाहत असताल किंवा कदाचित याची तुम्ही औषधंही विकत घेतलेली असतील.
च्यवनप्राश याचं विकत घेतलेलं असेल, काही ना कुठली गोष्ट किंवा तुम्ही ऐकलं तरी असेल. तर अशा प्रकारे बैद्यनाथ आयुर्वेदिक समूह हा आहे की या समूहामार्फत भारतामधील पहिल्या खाजगी LNG फॅसिलिटी प्लांटचं उद्घाटन नागपूर या ठिकाणी झालेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हा प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जातोय? नागपूर म्हणजे नागपूर कुठला? तर नागपूर जबलपूर महामार्ग, त्या महामार्गाजवळील कामठी या ठिकाणी हा प्लांट उभारला जातो. हे पण लक्षात ठेवा, नागपूर जबलपूर महामार्ग कामठी जवळ. आणखी स्पष्टता तुम्हाला येईल याच्यामुळं, कामठी जवळ. अशा प्रकारे आता तुमच्या एकदम स्पष्टता आलेली असेल की भारतामधील पहिला खाजगी LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस हा फॅसिलिटी प्लांट उभारला जातोय. तो खाजगी आहे, नागपूरला उभारला जातोय. नितीन गडकरींनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे 11 जुलै 2021 मध्ये. आणि बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहामार्फत हा पहिला खाजगी LNG फॅसिलिटी प्लांट उभारला जातोय. नागपूर जबलपूर महामार्ग त्याच्याजवळ कामठीजवळ हा प्लांट आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न समजावून घेऊयात. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारताच्या पहिल्या क्रिप्टोगॅमिक उद्यानाचं उद्घाटन झालेलं आहे? भारताच्या पहिल्या क्रिप्टोगॅमिक उद्यानाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? उत्तराखंड, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. आता या ठिकाणी राज्यांची नावं दिलेली आहेत. कोणत्या राज्यामध्ये? तर भारताचं पहिलं क्रिप्टोगॅमिक उद्यान उत्तराखंड या राज्यामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं. उद्यानाची काही वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्या अगोदर काय करावं लागेल की भारताचं पहिलं क्रिप्टोगॅमिक उद्यान कोणत्या राज्यात आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. याला आपण क्रिप्टोगॅमिक पार्क असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. म्हणजे क्रिप्टोगॅमिकचा जर आपण विचार केला तर त्याचा अर्थ असा होतो की लपलेलं पुनरुत्पादन, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण काही अशा क्रिप्टोगॅमिक वनस्पती पाहतो की त्या वनस्पतींमध्ये बियाणे फुलं तयार होत नाहीत, म्हणजे लपलेलं पुनरुत्पादन असं त्याला म्हटलं जातं, म्हणून त्याला क्रिप्टोगॅमिक असं म्हटलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी हे भारताचं पहिलं क्रिप्टोगॅमिक उद्यान उद्घाटन झाले उत्तराखंडमध्ये. आणि या उद्यानाचं वैशिष्ट्य असं आहे, हे उद्यान 9000 फूट उंचीवरती आहे. पहिलं वैशिष्ट्य पहा, 9000 फूट उंचीवर, 9000 फूट उंचीवर आहे. आपण म्हटलं याचा अर्थ पण लक्षात ठेवायचा, म्हणजे आणखी सोपं होईल. क्रिप्टोगॅमिक, लपलेलं पुनरुत्पादन, म्हणजे अशा वनस्पती की ज्या वनस्पतींमध्ये बियाणं फुलं तयार होत नाहीत, फुले आपण म्हणूयात. तर अशा प्रकारे हे भारताचं पहिलं क्रिप्टोगॅमिक उद्यान उत्तराखंड राज्यामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. 9000 फूट उंचीवरती आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. जगामधील सर्वाधिक उंचीवरील रस्त्याचं बांधकाम नुकताच 2021 मध्ये पूर्ण झालं आहे. हा रस्ता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, सर्वाधिक उंचीवरील रस्त्याचं बांधकाम, आणि म्हणताना काय म्हटलं? जगामधील म्हटलं. जगामधील सर्वाधिक उंचीवरील रस्त्याचं बांधकाम नुकतंच 2021 मध्ये पूर्ण झाले. हा रस्ता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आता या ठिकाणी काही राज्य आहे, एक संघराज्य प्रदेश आहे, 2 संघराज्य प्रदेश आहेत आणि 1-2 राज्य दिलेली आहेत. तर त्याच्यातून आपल्याला ओळखायचं की जगामधील सर्वाधिक उंचीवरील रस्त्याचं बांधकाम कोणत्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, हे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं. तर त्याचं उत्तर आहे की जगामधील लडाख असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्याचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालेलं आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या ठिकाणी हे पूर्ण झालं आहे? जगातील सर्वात उंचीवरील रस्ता असं आपण म्हणतोय. मग किती फूट उंचीवर हा रस्ता आहे? 19,300 फूट उंचीवरचा हा रस्ता आहे. 19,300 फूट उंचीवर हा रस्ता आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग याच्या आधी जगातील सर्वात उंच रस्ता कोणता होता? तर बोलिव्हिया या ठिकाणचा रस्ता सर्वात उंचीवरती होता. बोलिव्हिया
आणि याच्या उंचीचा जर आपण विचार केला तर 18,953 फूट याची उंची होती. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या एक गोष्ट स्पष्ट झाली की जगातील सर्वाधिक उंचीवर रस्ता लडाखमध्ये पूर्ण झाला. सध्या त्यांची उंची 19,300 फूट आहे. याच्यापूर्वी बोलिव्हियामधील रस्ता जगातील सर्वात उंच होता आणि त्याची उंची 18,953 फूट होती. हे लक्षामध्ये ठेवायचे. आता विचार करा, रस्ता कोणी तयार केलेला असेल? बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने केलेला आहे. BRO, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने हा रस्ता तयार केलेला आहे. आणखी एक प्रश्न तुमच्या मनातला क्लिअर झाला या ठिकाणी की रस्ता तयार कोणी केला? तर अशा प्रकारे या ठिकाणी या रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये हा रस्ता आहे. 19,300 फूट उंचीवर आहे आणि या ठिकाणी जी खिंड आहे त्या खिंडीचं नाव आहे उमलिंगला पास. उमलिंगला पास खिंड. या खिंडीजवळ तुम्ही इंटरनेटवर गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला तो रस्ता पण दिसेल. तर अशा प्रकारे 19,300 फूट उंचीवर पूर्वीचा बोलिव्हियामधील 18,953 फूट उंचीवर बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं रस्ता तयार केला. उमलिंगला पास खिंडीजवळ हा रस्ता आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि या रस्त्याचा फायदा काय होणार आहे? तर या रस्त्यामुळं पूर्व लडाखमधील चुमार सेक्टर आहे. चुमार नावाचं सेक्टर, चुमार सेक्टर हे लक्षात ठेवा. पूर्व लडाखमधील चुमार सेक्टर विधानामध्ये विचारलं तर हे पण लक्षात ठेवा की पूर्व लडाखमध्ये चुमार सेक्टर आहे आणि त्या चुमार सेक्टरमधील शहरं या रस्त्यामुळे जोडली जाणार आहेत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे खूप कठीण कार्य केलेलं आहे. आता लडाख म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी असणारी उंच पर्वत, निमुळते पर्वत, डोंगर रंगा मोठमोठ्या. तर हे पार करत करत ह्या बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं या रस्त्याची निर्मिती केलेली आहे. तशा प्रकारे हा रस्ता तयार झालेला आहे. उंचीवरती म्हणतं किती किलोमीटरचा हा रस्ता तयार झालेला आहे याचा जर तुम्ही विचार केला तर 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. 52 किलोमीटर. पहा, त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला याचं उत्तर देता येणार आहे. अशा प्रकारे जगातील सर्वाधिक उंचीवर रस्ता लडाखमध्ये, त्याच्यानंतर चुमार सेक्टरमधील जी काही शहरं आहेत ती शहरं जोडली जातील. 52 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. उंचीवर आहे 19,300 फूट. बोलिव्हियाचा रस्ता याच्या अगोदर सर्वात उंचीवरती होता. त्याची उंची होती 18,953 फूट. बॉर्डर्स रोड्स ऑर्गनायझेशननं हा रस्ता तयार केला आहे आणि उमलिंगला पाच खिंडीजवळ हा रस्ता आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्करानं खालीलपैकी कोणत्या मोहिमेद्वारे महाराष्ट्रामधील पूर क्षेत्रात मदत कार्य केलं होतं? पहा, 2021 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो पूर आलेला होता त्याचा जर विचार केला तर भारतीय लष्कराने याच्यामध्ये मदतीचं कार्य केलेलं होतं. मग त्याच्यासाठी एक मोहीम आखलेली होती. त्या मोहिमेचं नाव काय असं आपल्याला विचारलं. त्या मोहिमेचं नाव आहे ऑपरेशन वर्षा 21 असं या मोहिमेचं नाव आहे. ऑप्शन पहा, ऑपरेशन मदत 2021, ऑपरेशन सहकार्य 2021, ऑपरेशन बाढ बचाव. पण या ठिकाणी ऑपरेशन वर्षा 2021 या मोहिमेद्वारे महाराष्ट्रामधील पूर क्षेत्रात भारतीय लष्करानं मदत कार्य केलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराच्या पाण्याने ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, थैमान घातलेलं होतं, त्यावेळी जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय लष्कराने अशा प्रकारचं मदत कार्य केलेलं होतं. आणि लष्कराची अनेक पथकं या ठिकाणी आपण म्हणूयात की नियुक्ती केलेली होती त्या पथकांची. तर अशा प्रकारे हे ऑपरेशन वर्षा 21 हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचं नवीन विद्युत वाहन धोरण 2021 कोणी जाहीर केलं? आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यापैकी कोणी जाहीर केलेलं होतं? त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की महाराष्ट्राचं नवीन विद्युत वाहन धोरण 2021 मध्ये आदित्य ठाकरेंनी जाहीर केलेलं होतं. महाराष्ट्राचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री होते त्यावेळी. आता सध्या ते नाही आहेत कारण पक्षाचं सत्तांतर झालेलं आपल्याला दिसत आहे. पण हे ज्यावेळेस जाहीर झालेलं होतं विद्युत वाहन धोरण 2021
त्यावेळी आदित्य ठाकरेंनी ते धोरण जाहीर केलेलं होतं. 13 जुलै 2021 मध्ये हे धोरण जाहीर केलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. 13 जुलै 2021 मध्ये हे धोरण जाहीर केलेलं होतं. अशा प्रकारे या धोरणाचा कार्यकाळ किती होता हे पण लक्षामध्ये ठेवा. 2021 ते 2025 असा या धोरणाचा कार्यकाळ आहे. 2021 ते 2025 म्हणजे तुम्हाला 4 वर्षे असा सांगता येईल हा कार्यकाळ, हे लक्षात ठेवायचं. या पर्यावरण धोरणाचा, विद्युत वाहन धोरणाचा कार्यकाळ किती आहे तर 2021 ते 2025च्या दरम्यान 4 वर्षाचा आहे. आणि याच्यावर जो खर्च करण्यात येणार आहे त्या खर्चाचा जर आपण विचार केला तर 930 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. $930 कोटी खर्च करण्यात येणार आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेले असेल की महाराष्ट्राचं नवीन विद्युत वाहन धोरण 2021 आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं. 13 जुलै 2021ला जाहीर केलं. 4 वर्षाचं आहे, 2021 ते 2025 दरम्यान. आणि या धोरणासाठी 930 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढे पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 2021 मध्ये सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहर म्हणून महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील एकूण 11 शहरांचा समावेश आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, केंद्र सरकारनं जे जुलै 2021 मध्ये हे झालेलं होतं तर त्यावेळी भारतामधील 11 शहरांना सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहर म्हणून त्यांना किताब प्रदान केलेला होता. जर भारतातील 11 हे पहिल्यांदा सुरुवात लक्षात घ्या, तर त्यात महाराष्ट्रातील किती? भारतातील 11 कोणामार्फत? केंद्र सरकारमार्फत, हे पण लक्षात ठेवा, केंद्र सरकार. मग याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती? महाराष्ट्रामध्ये 1, 2, 4 हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की महाराष्ट्रातला जर विचार केला तर 2 शहरांचा याच्यामध्ये समावेश होता. आणि ती 2 शहरं होती नागपूर आणि पिंपरी चिंचवड. नागपूर, पिंपरी चिंचवड. आणि पूर्ण भारताचा जर विचार केला तर पूर्ण भारतामधील 11 शहरं होती, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. लक्षात आलं? 2021 मध्ये सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहर म्हणून महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश नागपूर, पिंपरी चिंचवड. आणि भारतामधील 11 शहरांचा समावेश होता टोटल. तर केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहर म्हणून यांना या शहरांचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्यांना किताब प्रदान करण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्याविषयीची आपण जर विचार केला तर 11 शहरं कोणती? तर महाराष्ट्राची पहा 2 आहेत, नागपूर, पिंपरी चिंचवड आहे. त्याच्यानंतर बेंगळुरू कर्नाटक, भुवनेश्वर ओडिसा, चंदीगड पंजाब हरियाणा, कोहिमा नागालँड, न्यू टाउन पश्चिम बंगाल आणि राजकोट सुरत वडोदरा गुजरात आणि वारंगळ तेलंगणा. तर अशा प्रकारे 11 शहर आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते की सर्वात जास्त शहरं जी आहेत राजकोट, सुरत आणि वडोदरा ही गुजरातमधली आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वात जास्त शहरं गुजरात 3, सर्वात जास्त शहरे गुजरात. आणि ती किती शहर आहेत? 3 शहरे आहेत. 3 शहर. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवा. महाराष्ट्रातली 2 सगळ्यात महत्त्वाची, सर्वात जास्त गुजरात राज्यातली 3 आहेत, हे लक्षात ठेवायचं. यानंतर आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया. सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? आता या ठिकाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक का चौथा क्रमांक? सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? सेंद्रिय शेतीमाल म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये 2रा क्रमांक लागतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. देशामध्ये 2रा क्रमांक लागतो. मग पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? तर प्रथम क्रमांक सांगता येते का? पहा, माहिती आहे का? तर प्रथम क्रमांक मध्य प्रदेश राज्याचा आहे.
प्रथम क्रमांक मध्य प्रदेश. सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक, प्रथम क्रमांक मध्य प्रदेशाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. 29 जुलै 2021 रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारतामधील 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संरक्षित आश्वासित व्याघ्र मानकांची कॅट्सची मान्यता प्राप्त झाली आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं की 29 जुलै 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारतामधील किती पहा 14 व्याघ्र प्रकल्पांना कॅट्सची मान्यता दिलेली आहे. म्हणजे काय, जागतिक संरक्षित आश्वासित व्याघ्र मानक याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील एका व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे. तो कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन पहा. पहिला पेंच व्याघ्र प्रकल्प, दुसरा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, तिसरा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चौथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर या ठिकाणी महाराष्ट्रामधील जो एक व्याघ्र प्रकल्प आहे ज्याला जागतिक संरक्षित आश्वासित व्याघ्र मानकाची मान्यता मिळालेली आहे तो व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. आता या ठिकाणी आपण म्हटले कॅट्स. कॅट्स म्हणजे काय, कॉन्झर्वेशन एस्यूड टायगर स्टँडर्ड्स. कॉन्झर्वेशन एस्यूड टायगर स्टँडर्ड्स असं याला कॅट्स असं नाव दिलं गेलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपण म्हटलं की 14 व्याघ्र प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. भारतामधील त्यातला महाराष्ट्रामधील एक व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. मग भारतामधील 14 कोणत्या आहेत हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आणखी 2 गोष्टींचा आपण विचार करूयात. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामधील आहेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यामधील प्रत्येकी 3 व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. प्रत्येकी 3 व्याघ्र प्रकल्प, आसाममधील 3, मध्य प्रदेशामधील 3, अशा प्रकारे या 2 राज्यामधील 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या राज्यातील व्याघ्र प्रकल्प होत आहे तर लक्षात ठेवायचे आसाम आणि मध्य प्रदेशामधील प्रत्येकी 3 होत आहे आणि तामिळनाडूमधचा क्रमांक या 2 राज्यानंतर म्हणजे पुढील येतो. तर तामिळनाडू राज्यामधील 2 व्याघ्र प्रकल्प होत आहे. तामिळनाडूमधील 2 व्याघ्र प्रकल्प होते. तर अशा प्रकारे हे 6 आणि हे 2 तर 8 व्याघ्र प्रकल्प तर या 3च राज्यामधून आलेले होते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण कोणकोणते व्याघ्र प्रकल्प होते 14 व्याघ्र प्रकल्प ते समजावून घेऊया. पहा, आसाममधील मानस, काझीरंगा आणि औरंगा हे 3 होते, मानस, काझीरंगा आणि औरंगा. मध्य प्रदेशामधील पन्ना, कान्हा, सातपुडा. त्यानंतर तामिळनाडूमधील अन्नामलाई आणि मुदुमलाई. पश्चिम बंगालमधील सुंदरबन, बिहारमधील वाल्मिकी, उत्तर प्रदेशामधील दुधवा, महाराष्ट्रामधील पेंच. त्यानंतर केरळ राज्यामधील परांबिकुलम आणि या ठिकाणी बांदीपूर, कर्नाटक राज्यामधील बांदीपूर. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 14 व्याघ्र प्रकल्प आहेत की ज्या 14 व्याघ्र प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जागतिक संरक्षित आश्वासित व्याघ्र मानकांची कॅट्सची मान्यता प्राप्त झालेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कदाचित प्रश्न असा पण विचारतील या 14 व्याघ्र प्रकल्पांमध्ये की ज्या व्याघ्र प्रकल्पांना भारतामधील ज्या 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संरक्षित आश्वासित व्याघ्र मानकांची मान्यता प्राप्त झालेली आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होत नाही, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारतील. मग आपल्याला असा जर प्रश्न विचारला तर हे 14 व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित देता येणार आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते या व्याघ्र प्रकल्पांच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे आपल्याला NTCA पण या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. NTCA. आता NTCA काय आहे याचा जर तुम्ही विचार केला तर नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी असं म्हटलं जातं. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी म्हणजे याचा जर तुम्ही मराठीमध्ये जर विचार केला तर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण असं याला म्हटलं जातं. NTCAला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण असं म्हटलं जातं. तर याचं महत्त्व काय आहे या NTCAचं, तर वाघ आणि जंगलांचं संरक्षण व्हावं यासाठी काही वन कार्यकर्त्यांनी प्रयत्न जे केलेले आहेत त्या वन कार्यकर्त्यांना
या NTCAनं वाघरक्षक म्हणून मान्यता दिलेली आहे. आता वाघरक्षक म्हणजे काय, तर वाघांचं संरक्षण म्हणून जे वन कार्य, आपल्याला असं म्हणता येईल, आणखी स्पष्टपणे व्याख्या सांगतो, वाघांचं रक्षण व्हावं म्हणून जे वन कार्यकर्ते काम करतात त्यांना वाघरक्षक असं म्हटलं जातं. अशा प्रकारे NTCAनं वाघरक्षक म्हणून काही वन कार्यकर्त्यांना मान्यता दिलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय आपल्याला असंही म्हणता येईल की या कार्यक्रमादरम्यान एक त्रैमासिक वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर त्या त्रैमासिक वृत्तपत्राचं नाव आहे स्ट्राइप्स. स्ट्राइप्स हे त्रैमासिक वृत्तपत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्रैमासिक वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा जो कार्यक्रम झाला, तर या कार्यक्रमादरम्यान या NTCAचं वृत्तपत्र आहे त्रैमासिक स्ट्राइप्स, हे वृत्तपत्र सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. 29 जुलै 2021ला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारतातील 14 व्याघ्र प्रकल्प, त्यांना मिळालेला दर्जा लक्षात ठेवायचा आहे, कॅट्सचा दर्जा, आणि महाराष्ट्रातील त्याच्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. आसाम आणि मध्य प्रदेशामध्ये प्रत्येकी 3 व्याघ्र प्रकल्प येतात, तामिळनाडूमध्ये 2 येतात, महाराष्ट्रामध्ये 1 पेंच व्याघ्र प्रकल्प. आणि NTCA ज्याने वन कार्यकर्त्यांना वाघरक्षक म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि या कार्यक्रमादरम्यानच या ठिकाणी NTCAचं हे स्ट्राइप्स हे त्रैमासिक वृत्तपत्र सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न समजावून घेऊया. पुढचा प्रश्न पहा. भारतामधलं पहिलं गोड्या पाण्यामधील भुयारी मत्स्यालय खालीलपैकी कोणत्या शहरातील रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे? गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय उभारण्यात आलेलं आहे, ते पण रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे. मग कोणत्या शहरातील रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे? आता या ठिकाणी 4 ऑप्शन्स पहा. पहिला लखनौ, दुसरा वाराणसी, तिसरा बेंगळुरू आणि चौथा मुंबई. तर कोणत्या रेल्वे स्थानकावर काय उभारले पहा? गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय बेंगळुरू रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? आता या ठिकाणी याचं जे उद्घाटन झालेलं होतं, ते उद्घाटन 1 जुलै 2021 मध्ये याचं उद्घाटन झालेलं होतं. हे काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, 2021 ची गोष्ट आहे, हे फक्त तुम्हाला याच्यातून लक्षामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 बाबींचा विचार करावा लागतो. पहिली बाब आहे IRSDC आणि HNI. IRSDC व HNI यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला आणखी समजावून घेता येईल. IRSDC म्हणजे काय? त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असं IRSDचा लॉंग फॉर्म आहे. तशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की IRSD आणि HNI यांनी काय केलेलं आहे, तर HNI याला एक्वाटिक किंगडम असंही म्हटलं जातं. HNI एक्वाटिक किंगडम यांच्या सहकार्यानं हे मत्स्यालय उभारण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट, कोठे उभारण्यात आलं? बेंगळुरू रेल्वे स्थानकावर. कोणाच्या सहकार्यानं हे मत्स्यालय उभारण्यात आलेलं आहे? तर IRSDC आणि HNI एक्वाटिक किंगडम यांच्या सहकार्यानं हे भुयारी मत्स्यालय उभारण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे कोणत्या रेल्वे स्थानकात? बेंगळुरूच्या रेल्वे स्थानक, पण त्या बेंगळुरूच्या रेल्वे स्थानकाला कोणतं नाव आहे का, याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. तर या ठिकाणी बेंगळुरूमधील त्या रेल्वे स्थानकाचे जे नाव आहे त्याचं आहे क्रांतीवीर सांगोली राययान. हे रेल्वे स्थानक आहे राययान, क्रांतीवीर सांगोली राययान हे रेल्वे स्थानक आहे. आणि या रेल्वे स्थानकामध्ये हे भुयारी मत्स्यालय उभारण्यात आलेलं आहे बेंगळुरूच्या, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हे भुयारी मत्स्यालय जे उभारण्यात आलेलं आहे त्याच्या खोलीचा जर तुम्ही विचार केला तर 12 फूट खोल आहे. त्याची खोली 12 फूट आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि
एका वेळी या मच्छालयाला किती पर्यटक भेट देऊ शकतात याचा जर तुम्ही विचार केला तर एका वेळी या मच्छालयाला 25 पर्यटक भेट देऊ शकतात. 25 पर्यटक. त्याच्यानंतर याच्याविषयी आणखी काय विचारले जाऊ शकेल तर हे मच्छालय कोणत्या नदीच्या संकल्पनेवर आधारित आहे? पहा, ॲमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित आहे. ॲमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित. ॲमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित. कोणत्या नदीच्या संकल्पनेवर आधारित? अशा प्रकारे याच्यावर जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की भारतामधील पहिलं गोड्या पाण्यामधील भुयारी मत्स्यालय बेंगळुरू रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे क्रांतीवीर सांगोली राययान. हे रेल्वे स्थानकाचं नाव आहे. त्या रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं आहे. 21 जुलै 2001 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. IRSDC आणि HNI ॲक्वाटिक किंगडम यांच्या सहकार्यानं या मच्छालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. हे मच्छालय 12 फूट खोल आहे. एका वेळी या मच्छालयाला 25 पर्यटक भेट देऊ शकतात आणि ही गोड्या पाण्यामधील भुयारी मच्छालय आहे. ही जी संकल्पना आहे ती संकल्पना ॲमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित आहे. अशा प्रकारे या प्रश्नाविषयी माहिती लक्षामध्ये ठेवायची. पहिल्यांदा बेंगळुरू रेल्वे स्थानकावरती उभारण्यात आलेलं आहे. त्याचं नाव, कधी, कोणाच्या सहकार्यानं, कोणत्या नदीच्या संकल्पनेवर, किती फूट आणि किती पर्यटक एका वेळी भेट देऊ शकतात. पुढचा प्रश्न घेऊयात. मोठा प्रश्न आहे. 2021 मध्ये नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक, नॅट्रॅक्स असं त्याला म्हटलं जातं, या ठिकाणी ऑटोमोबाईलसाठी असणाऱ्या एका हाय स्पीड ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याबद्दल खाली काही विधानं देण्यात आलेली आहेत. या विधानामधील सत्यता योग्य पर्यायाच्या साहाय्याने निवडा. आता या ठिकाणी पहा, सर्वात प्रथम की कशाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. म्हटलं की 2021 मध्ये ज्याचं संक्षिप्त नाव त्यांनी नॅट्रॅक्स असं सांगितलेलं आहे, नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक. तर ऑटोमोबाईलसाठी असणारे एका हाय स्पीड ट्रॅकचं उद्घाटन झालेलं आहे. हाय स्पीड ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर त्याच्याबद्दलची काही विधानं देण्यात आलेली आहे. तर ते विधानं आपल्याला अभ्यासून सत्यता त्यातली पाहायची की कितपत योग्य आहे. आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्न पण दिसतोय, वरीलपैकी बिनचूक विधाने कोणती? तर बिनचूक विधानं पाहायची आहेत. पहिला ऑप्शन पहा, हा ट्रॅक, जो ट्रॅक तयार करण्यात आलेला हाय स्पीड ट्रॅक, हा ट्रॅक 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आलेला आहे. पहिलं विधान पहा काय आहे, 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे. दुसरं विधान, हा ऑटोमोबाईलसाठी असणारा आशियातील सर्वात लांब, पहा हे पण महत्त्वाचं, आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक आहे. हा ऑटोमोबाईलसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक आहे. आणि या ट्रॅकची लांबी 11.3 किलोमीटर आहे. आता आपल्याला या ठिकाणी विचार सांगितला की वरीलपैकी बिनचूक विधाने कोणती? तर ऑप्शन्स पहा, फक्त क, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक. दुसरं ऑप्शन फक्त ब, ऑटोमोबाईलसाठी असणारा आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक. तिसरं फक्त अ, ब आणि ड. अ म्हणजे कोणतं? हा ट्रॅक 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आलेला आहे. हे बरोबर आहे. हा ट्रॅक 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आले. दुसरं ब कुठलं आहे? हा ऑटोमोबाईलसाठी असणारा आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक आहे. हे पण बरोबर आहे की हा जो हाय स्पीड ट्रॅक आहे तो आशियामधील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक आहे. तिसरं विधान कुठलं? अ, ब आणि ड सांगितलं. तिसरं विधान आपण पाहूयात, हा ऑटोमोबाईलसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक आहे. आता याचा जर विचार केला तर आपल्याला हे विधान चुकीचं आहे असं सांगता येईल. तर हा जगामधील तिसऱ्या नाही तर 5व्या क्रमांकाचा
सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक आहे. चौथं विधान, या ट्रॅकची लांबी 11.3 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला तिसरं विधान या ठिकाणी निवडता येईल की फक्त अ, ब आणि ड. क चुकलेला आहे. क मध्ये सांगितलंय की हा ऑटोमोबाईलसाठी जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक आहे, पण नाही, हा जो ट्रॅक उभारण्यात आलेला आहे हा ट्रॅक जगामधील 5व्या क्रमांकाचा सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही विधानं लक्षामध्ये ठेवावी लागतील. तर हा ट्रॅक कोणत्या ठिकाणी आहे? आता काही प्रश्न आपले जे महत्त्वाचे आहेत, तुमचं या ठिकाणी लक्षात आलं असेल. हे पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन करून आपण याच्या पुढचे मुद्दे, याच्यात काय महत्त्वाचं आहे हे समजावून घेऊया. 2021 मध्ये नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक, नॅटट्रॅक्स म्हटलेलं आहे. तर ऑटोमोबाईलसाठी असणाऱ्या एका हायस्पीड ट्रॅकचं उद्घाटन केलं गेलं. त्याच्याबद्दलची विधान, ट्रॅक 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आला. आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक आहे. जगामधील 5व्या क्रमांकाचा सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक आहे आणि ह्या ट्रॅकची लांबी 11.3 किलोमीटर आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. पहिलं उद्घाटन कधी झालं ह्याचं, 29 जून 2021 मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं. 29 जून 2021 मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं या ट्रॅकचं, हे लक्षामध्ये. कोणत्या ठिकाणी हा ट्रॅक आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. कदाचित कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर मध्य प्रदेश राज्यामध्ये हा ट्रॅक आहे. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये इंदूरमधील पीथमपूर या ठिकाणी हा ट्रॅक आहे. या ठिकाणी हा ट्रॅक आहे, पीथमपूर, इंदूर, मध्य प्रदेश. आणखी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टता येईल. अशा प्रकारे या ट्रॅक विषयी जर प्रश्न आले किंवा एखादा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आणि या ट्रॅकचं उद्घाटन कोणी केलं हे थोडक्यात सांगतो. तर प्रकाश जावडेकर, आणि हे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री आहेत सध्या आपल्या देशाचे. तर या प्रकाश जावडेकरांनी याचं उद्घाटन केलेलं आहे 29 जून 2021 मध्ये, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा हायस्पीड ट्रॅक आपण लक्षात ठेवायचा आहे. 11.3 किलोमीटर तुम्ही अभ्यासलं. 5व्या क्रमांकाचा, जगातील सर्वात लांब, आशियातील सर्वात लांब आणि 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित झालेला पीथमपूर, इंदूर, मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. प्रकाश जावडेकरांनी उद्घाटन केलेलं आहे 29 जून 2021 मध्ये. अशा प्रकारे आपल्याला या ट्रॅक विषयी माहिती सांगता येईल, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ह्या ट्रॅकचं थोडक्यात आणखी एक वैशिष्ट्य, या ट्रॅकवर कोणत्या प्रकारच्या गाड्या धावू शकतात? तर या ट्रॅकवर अगदी टू व्हीलर्स आपण म्हणूया, दुचाकी वाहनं, त्या दुचाकी वाहनांपासून अवजड वाहनं सुद्धा त्याच्यावरून जाऊ शकतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, ट्रेलर अशा प्रकारच्या वाहनांचा या वाहनं याच्यावरून जाऊ शकतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ह्या ट्रॅकचं आणखी एक वैशिष्ट्य जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला असंही सांगता येईल की या ट्रॅकच्या वळणावर कमाल 375 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी वाहनं तपासता येणार आहे. ट्रॅकच्या वळणावर 375 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी वाहनं तपासता येणार आहे पर आवर. तर अशा प्रकारे या ट्रॅकचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण आपला पुढचा प्रश्न घेऊयात. जगामधील पहिला त्रोपिजोदियम विरिदुर्बियम जातीचा कोळी मे 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळून आला? ते कोळ्याचं नाव आहे, एक कोळी सापडलेला आहे, आढळून आलेला आहे. तर जगातील पहिला म्हणतोय आपण, म्हणून महत्वाचं आहे, त्याचं नाव लक्षात ठेवा. कोणत्या जातीचा आहे तो? त्रोपिजोदियम विरिदुर्बियम जातीचा कोळी मे 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळून आलेला होता? गडचिरोली, मेळघाट, कोकण, कच्छ कोणत्या ठिकाणी आढळून आलेला होता हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की मेळघाट या ठिकाणी आढळून आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्या कोळ्याचं नाव लक्षात ठेवा. जगातला पहिला आहे या जातीचा कोळी त्रोपिजोदियम
विरिदुर्बियम असं या कोळ्याचं नाव आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. शोधून काढला म्हणजे कुठला तर संशोधक असणार आहे, कोणते तरी संशोधक असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग ते संशोधक कोणते? तर डॉक्टर अतुल बोडखे असं त्यांचं नाव आहे. डॉक्टर अतुल बोडखे हे त्यांचं नाव आहे. हे आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी यांनी हा शोध लावलेला आहे. आता डॉक्टर अतुल बोडखेंचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर या ठिकाणी एक प्रयोगशाळा आहे. तर त्या संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक हे डॉक्टर अतुल बोडके आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे त्यांनी ट्रोपिजोदियम विरिदुर्बियम जातीचा कोळी शोधून काढलेला आहे आणि हा जगातला पहिला अशा प्रकारचा कोळ्याची जात आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर या प्रयोगशाळेचा जर विचार केला, आपण जे म्हटलं की मेळघाटमध्ये हा सापडलेला आहे, तर या प्रयोगशाळेचा जर आपण विचार केला तर या प्रयोगशाळेमधून आत्तापर्यंत 17 नवीन कोळी प्रजातींचा शोध लागलेला आहे. या प्रयोगशाळेमध्ये आपण म्हटलं या ठिकाणी की या प्रजातीचा हा कोळी सापडला, तर आत्तापर्यंत 17 नवीन प्रजाती सापडलेल्या आहेत, नव्या कोळ्यांच्या प्रजाती सापडलेल्या आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि ही कोळ्याची प्रजाती जर आपण पाहिली तर साखर खाणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांप्रमाणे ही कोळ्याची प्रजाती आहे, म्हणजे त्याप्रमाणे दिसते, हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचे. आणि कोणत्या ठिकाणी सापडते? आपण जंगलामध्ये गेल्यानंतर जो पालापाचोळा खाली पडलेला असतो, तर त्या पालापाचोळ्यामध्ये हा ट्रोपिजोदियम विरिदुर्बियम या जातीचा कोळी सापडून आलेला आहे किंवा या ठिकाणी तो राहतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जगातील पहिला ट्रोपिजोदियम विरिदुर्बियम जातीचा कोळी मे 2021 मध्ये मेळघाटामध्ये आढळून आला. डॉक्टर अतुल बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा आढळून आलेला होता. संशोधनामध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य होतं. आणि डॉक्टर अतुल बोडकेंचं पण म्हटलं की अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर, दर्यापूर अमरावती असं म्हणायचं, दर्यापूर अमरावती, म्हणजे हे आणखी थोडंसं तुम्हाला क्लॅरिटी येईल की दर्यापूर अमरावती या प्रयोगशाळेमधील ते संशोधक आहेत. आणि या प्रयोगशाळेमधून आत्तापर्यंत 17 नवीन कोळी प्रजातींचा शोध लागलेला आहे. दिसतो हा जो कोळी आहे तो मुंगीसारखा दिसतो आणि जंगलामधील पालापाचोळ्याखाली तो आढळून येतो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या मेस प्रजातीला सुडोऑक्सिनानथेरा माधवी असे नाव देण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या मेस प्रजातीला सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव दिलं गेलेलं आहे? सेवगा, बांबू, सागवान, सिसम. कोणाला नाव देण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी. काय नाव दिलेलं आहे ते पण विचारतील, तर ते नाव पण लक्षात ठेवायचं. सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं त्याचं नाव आहे, ते नाव लक्षात ठेवा. आणि कोणत्या वृक्षाच्या प्रजातीला हे नाव देण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी बांबू या वृक्षाच्या प्रजातीला. सेवगा, बांबू, सागवान, सिसम असे आपले ऑप्शन आहेत, पण बांबू या वृक्षाच्या प्रजातीला हे नाव देण्यात आलेलं आहे, मेस प्रजातीला, की सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव देण्यात आलं. ते माधवी नाव का देण्यात आलं? तुम्हाला ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ माहिती आहेत का? कमीत कमी नाव तरी ऐकलेलं असेल. हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ. तर यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 2021 मध्ये या बांबू वृक्षाचे जी प्रजाती आहे मेस प्रजाती, तिला सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव देण्यात आलेलं आहे. माधवी हे नाव यांच्यावरून देण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी पर्यावरणाबद्दल जे योगदान दिलेलं आहे आत्तापर्यंत त्या कार्याचा गौरव म्हणून या बांबूच्या झाडाला या नाव देण्यात आलेलं आहे. मेस प्रजातीला, बांबू वृक्षाच्या मेस प्रजातीला सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव दिलं गेलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.
अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. त्या बांबूचा जर विचार केला तर बांबूच्या मेस आणि मानगा या दोन प्रमुख प्रजाती आहेत. इतकं खोलवर जायची गरज नाही, पण मेस आणि मानगा आपण हे मेस म्हणतो, तर मेस आणि मानगा प्रजाती अशा दोन प्रजाती बांबूच्या आपल्याला आढळून येतात. आता मेस प्रजाती म्हटले म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं की मेस आणि मानगा अशा दोन प्रमुख प्रजाती आढळून येतात. आता या दोन प्रमुख प्रजातींचं आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य काय होतं याचा जर आपण विचार केला, आत्तापर्यंत या दोन प्रजातींना एकच नाव दिलं गेलेलं होतं. म्हणजे कोणतं नाव होतं, तर हेच नाव होतं, सुडोऑक्सिनानथेरा आणि स्टोक्सी असं या दोन्हीला एकच नाव. पहा, या दोन्हीला सुडोऑक्सिनानथेरा स्टोक्सी असे या दोन्ही प्रजातींना एकच नाव होतं. त्याच्यामुळे गोंधळ उडत होता. आता ह्या मेस प्रजातीला हे नवीन नाव दिलेलं आहे, सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव दिलं गेलेलं आहे. कशामुळे दिलं, काय दिलं हे आपण पाहिलं. आणि याच्यामुळं संशोधकांचं हे काम सोपं झालं होतं की या दोन प्रजातींना वेगवेगळी नावं मिळाली. मेस प्रजातीला माधवी नाव मिळालं आणि मानगाला आता स्टोक्सी नाव आहे पूर्वीचं. म्हणजे पूर्वी जी दोन प्रजाती होत्या त्या दोन प्रजातींना जे एकच नाव होतं आणि त्या एका नावामुळे जो गोंधळ उडत होता तो गोंधळ पण या ठिकाणी बंद झालेला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊयात की बांबू वृक्षाच्या मेस प्रजातीला सुडोऑक्सिनानथेरा माधवी असं नाव देण्यात आलेलं आहे. माधव गाडगीळ यांनी पर्यावरणासाठी जे कार्य केलं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचं नाव या बांबूच्या प्रजातीला देण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचं पाहूयात प्रश्न. भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे? भारतीय रेल्वेनं कोणत्या वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा लक्ष्य ठेवलेला आहे? 2020, 2025, 2030, 2035. कोणत्या वर्षापर्यंत? तर भारतीय रेल्वेनं 2030 वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोणत्या प्रकारे शून्यावरती आणणार आहे? भारतीय रेल्वे कार्बनचं उत्सर्जन शून्यावर आणण्याचं ठरवलं आहे 2030 पर्यंत. पण याचा आपल्याला थोडासा विचारही करावा लागेल. मग भारतीय रेल्वे काय करेल? रेल्वे स्वतःचं विद्युतीकरण करेल, त्याच्यानंतर अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि याशिवाय वेगवेगळे उपाय अवलंबेल की जेणेकरून कार्बन उत्सर्जन होणार नाही, ते शून्यावरती येईल. अशा प्रकारे रेल्वे पुढील उपाययोजना करण्याची शक्यता आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आज जर आपण विचार केला तर देशामध्ये जवळजवळ 80 गिगावॅट्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 80 गिगावॅट देशामध्ये आपण म्हटले की 80 गिगावॅट्स एवढी नूतनीकरण योग्य आपण जे मानतो अक्षय ऊर्जा, तर त्या ऊर्जेची स्थापित क्षमता आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याशिवाय भारतानं 2022 पर्यंत नूतनीकरण योग्य ऊर्जा किती करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे असा जर प्रश्न विचारला तर 2022 पर्यंत आणि 2030 पर्यंत असे दोन उद्दिष्ट भारताने ठेवलेले, त्याचा पण विचार करा या ठिकाणी, म्हणजे तोही प्रश्न आपल्याला लक्षामध्ये ठेवता येईल. भारतानं 2022 पर्यंत आणि 2030 पर्यंत किती नूतनीकरण ऊर्जा निर्माण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 2022चा विचार करा. 2022चा जर आपण विचार केला तर 175 गिगावॅटचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030चा विचार करा. 2030चा जर आपण विचार केला तर 500 गिगावॅट एवढी नूतनीकरण ऊर्जा निर्माण करण्याचं भारताने लक्ष ठेवलेलं आहे. 2022 मध्ये 175 गिगावॅट नूतनीकरण ऊर्जा निर्माण करण्याचं लक्ष आहे. 2030 मध्ये 500 गिगावॅट नूतनीकरण ऊर्जा निर्माण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण काय म्हटलेलं आहे? भारतीय रेल्वेनं 2030 वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावरती आणायचं आहे. मग आपण या ठिकाणी उल्लेख पण केला की कार्बन उत्सर्जन शून्यावरती आणायचं म्हणजे रेल्वे कोणत्या गोष्टी अवलंबणार आहेत, तर रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण केलं जाईल. याशिवाय अक्षय ऊर्जेचा वाढता उपाय, याशिवाय इतर काय उपाय अवलंबता येईल का, याचा विचार आता रेल्वे करणार आहे. आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा याचा जर विचार केला तर जगातील सर्वात मोठा कार्यक्रम हा
भारतामध्ये राबवला जात आहे नूतनीकरण योग्य ऊर्जा निर्माण करण्याचा. आपल्याला जर विचारलं की नूतनीकरण योग्य ऊर्जा निर्माण करायचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम कोणत्या देशात राबवला जातो, तो भारतामध्ये सध्या तो राबवला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याची उद्दिष्ट लक्षात ठेवा. 2022 पर्यंत 175 गिगावॅट नूतनीकरण ऊर्जा निर्माण करायची आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट एवढे निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. कोल्हापूरमध्ये मार्च 2021 मध्ये शोधल्या गेलेला आर्गिरिया या वर्गामध्ये मोडणाऱ्या एका नवीन पुष्पवंशीय वृक्षाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? प्रश्न पहा. कोल्हापूरमध्ये मार्च 2021 मध्ये शोधण्यात आलेल्या आर्गिरिया, आता या ठिकाणी पहा कोणत्या वर्गामध्ये, आर्गिरिया या वर्गामध्ये मोडणाऱ्या एका नवीन पुष्पवंशीय वृक्षाला कोणाला नाव दिलंय? पुष्पवंशीय वृक्षाला कोणाचं नाव देण्यात आलेलं? आता पहा. पहिला ऑप्शन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, दुसरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, तिसरा डॉक्टर माधव गाडगे, चौथा शरद पवार. यापैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? एका पुष्पवंशीय वृक्षाला हे नाव देण्यात आलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये शोधण्यात आलेलं होतं 2021 मध्ये. कोणत्या वर्गातला होता? आर्गिरिया या वर्गातला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर नाव देण्यात आलेलं आहे शरद पवारांचं, हे पण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. या प्रजातीला आता काय नाव आहे? आपण म्हटलं की आर्गिरिया या वर्गात, तर याला नाव काय दिलेलं आहे याचा पण विचार करा. तर आर्गिरिया शरदचंद्रजी असं नाव देण्यात आलेलं आहे. शरद चंद्रजी, आर्गिरिया शरदचंद्रजी असं नाव देण्यात आलेलं आहे. का नाव देण्यात आलेलं आहे? शरद पवारांनी कृषी क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल या प्रजातीला आर्गिरिया शरदचंद्रजी असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात येतं. कोल्हापूरमध्ये मार्च 2021 मध्ये शोधल्या गेलेल्या आर्गिरिया या वर्गात मोडणाऱ्या एका नवीन पुष्पवंशी वृक्षाला शरद पवारांचं नाव दिलंय. ते नाव दिलेलं आहे आर्गिरिया शरदचंद्रजी. शरद पवार हे ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रात जे योगदान दिलं त्या योगदानाबद्दल या प्रजातीला शरद पवारांचं नाव देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतीय रेल्वेनं खालीलपैकी कोणता एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे? एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक म्हटलाय. आता पहा कोणता? पहिला ऑप्शन 131, दुसरा 139, तिसरा 141 आणि चौथा 147. या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे कुठला एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक. आता हे 139 आहे, हे लक्षामध्ये ठेवा. 139 हा एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक भारतीय रेल्वेनं सुरू केलेला आहे. काय होणार आहे या रेल्वे हेल्पलाईन क्रमांकामुळे? किंवा आज तुम्ही जर एखाद्या हेल्पलाईन क्रमांकावरती फोन केला तर त्याच्यामधून तुम्हाला काय माहिती होतं? तर हा जो 139 नंबरचा हेल्पलाईन क्रमांक आहे त्याचा जर विचार केला तर प्रवासादरम्यान ज्यावेळी प्रवाशांना असणाऱ्या काही त्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंका, त्यांना लागणारी मदत किंवा त्यांना कोणत्या एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करायची असेल तर या तक्रारीसाठी, त्यांना लागणाऱ्या मदतीसाठी, त्यांच्या शंका सोडविण्यासाठी हा 139 क्रमांकाचा एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक भारतीय रेल्वेनं सुरू केलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे काय एकात्मिक असं का म्हटलंय? तर आता पूर्वी अस्तित्वात असलेले जर काही हेल्पलाईन क्रमांक असतील तर ते सगळे हेल्पलाईन क्रमांक आता या एकाच क्रमांकामध्ये म्हणजे 139 या एकाच क्रमांकामध्ये विलीन करण्यात आलेले आहेत, एकत्रित करण्यात आलेले आहेत, म्हणून त्याला एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक असं म्हटलं गेलेलं आहे. तर हा जो एकात्मिक हेल्पलाईन क्रमांक आहे या क्रमांकावरती प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला त्वरित तक्रार निवारण किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची त्याला चौकशी करता येणार आहे. अशा प्रकारे जनजागृती व्हावी यासाठी, जनतेला माहिती प्राप्त व्हावी यासाठी रेल्वेनं वन रेल वन हेल्पलाईन
हा क्रमांक सुरू केलेला आहे 139चा. वन हेल्पलाईन 139 हा क्रमांक रेल्वेने सुरू केलेला आहे. जनजागृती करण्यासाठी, जनतेला माहिती देण्यासाठी हा क्रमांक रेल्वेने सुरू केलेला आहे. मग रेल्वेचा यापूर्वी कोणता क्रमांक होता का? तर रेल्वेचा यापूर्वी हेल्पलाईन क्रमांक होता 182. पूर्वीचा क्रमांक कोणता होता पहा? पूर्वीचा क्रमांक 182 होता. आणि आता 182 हा जो क्रमांक आहे तो क्रमांक 1 एप्रिल 2021 पासून 139 या क्रमांकात विलीन झालेला आहे. लक्षात आलं? अगदी सोपं आहे की वन रेल वन हेल्पलाईन 139, पूर्वीचा क्रमांक 182, हा क्रमांक 1 एप्रिल 2021 पासून 139 मध्ये विलीन करण्यात आला. म्हणजे त्याला म्हणून सगळे पूर्वीचे जे काही क्रमांक होते ते एकाच क्रमांकामध्ये विलीन झालेत, म्हणून त्याला एकात्मिक रेल हेल्पलाईन क्रमांक असं म्हटलं गेलं आहे. आणि तो क्रमांक आहे 139. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI या प्राधिकरणानं किती तासांमध्ये 25.54 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून विश्व विक्रम स्थापित केला? पहा, भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI नं किती तासांमध्ये 25.54 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवला आणि विश्व विक्रम स्थापित केलेला आहे? पहिला ऑप्शन 15, दुसरा ऑप्शन 22, तिसरा ऑप्शन 18, चौथा ऑप्शन 20. किती तासांमध्ये? 18 तासांमध्ये. 18 तासांमध्ये 25.54 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून विश्व विक्रम स्थापित केलेला आहे NHAI नं, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. अशा प्रकारे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणत्या प्रकारे हा रस्ता बनवण्यात आलेला आहे, त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत आणि कोणत्या कंपनीनं हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. हैदराबादची एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या मार्फत हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. त्या कंपनीचं नाव आहे IJM इंडिया. IJM इंडिया हैदराबाद ही कंपनी लक्षात ठेवायची. हा जो विक्रम झाला आहे त्याच्यामध्ये IJM इंडिया हैदराबाद ही कंपनी महत्त्वाची ठरते. आता कोणत्या मार्गावरती हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे? सोलापूर विजापूर या मार्गावरती हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. जो विक्रम स्थापित झालाय तो सोलापूर विजापूर मार्ग हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. सोलापूर विजापूर मार्ग आणि नॅशनल हायवे क्रमांक कितीचा? तर नॅशनल हायवे क्रमांक 52 NH52. हे पण लक्षात ठेवा. NH52 सोलापूर विजापूर मार्ग या ठिकाणी हा विक्रम स्थापित करण्यात आलेला आहे. आणि हा जो महामार्ग आहे तो चौपदरीकरणाचा महामार्ग आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे विक्रम पूर्ण केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 18 तासांमध्ये 25.54 किलोमीटर किती लांबीचा हे पण विचारतील 25.54 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून हा विश्व विक्रम स्थापित झालेला आहे. IJM इंडिया हैदराबाद, NH52 सोलापूर विजापूर मार्ग आणि 18 तास हे लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. आता या ठिकाणी आणखी आपण थोडंसं जर NHAI याच्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर याची स्थापना कधी झाली हे पण लक्षामध्ये घ्या. कदाचित तुम्हाला माहीत असेल 1995 मध्ये NHAI 1995 मध्ये. NHAIचं मुख्यालय कोठे आहे हे माहिती आहे का? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि त्याचे अध्यक्ष सुखबीर सिंह सिंधू आहेत, हे पण लक्षात ठेवा. तर 1995 मध्ये NHAI ची स्थापना करण्यात आलेली होती
हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला ऊर्ध्व अनुलंब वन मनोरा कोठे उभारण्यात आलेला आहे? भारतातील पहिला. आता या ठिकाणी इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल फॉरेस्ट टॉवर असं आपल्याला म्हणता येईल. इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल व्हर्टिकल फॉरेस्ट टॉवर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बेंगळुरू, नवी दिल्ली, चंदीगड आणि मुंबई हे 4 आपल्याला ठिकाण देण्यात आलेलं आहे. तर भारतातील पहिला ऊर्ध्व वन मनोरा किंवा अनुलंब वन मनोरा आपण म्हणूयात त्याला, व्हर्टिकलला तो शब्द वापरला आहे. तर इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल फॉरेस्ट टॉवर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हे जर पाहिलं तर बेंगळुरू या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पण नवी दिल्ली, चंदीगड, मुंबई ऑप्शन दिलेत, पण बेंगळुरू या ठिकाणी हा इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल फॉरेस्ट टॉवर उभारण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं की या मनोऱ्याचं नाव कोणतं आहे हे पण लक्षात ठेवा. माना फॉरेस्टा असं या मनोऱ्याचं नाव आहे. माना फॉरेस्टा, माना फॉरेस्टा असं या मनोऱ्याचं नाव आहे. तर हा बेंगळुरू या ठिकाणी उभारण्यात आलेला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 2021 मध्ये हा उभारण्यात, एप्रिल 2021 असं म्हणूयात आपण, एप्रिल 2021 मध्ये. तर अशा प्रकारे बेंगळुरू या ठिकाणी उभारण्यात आला हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला प्रश्न पाहूयात. उच्चवर्णीय जातींसाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने सामान्य वर्ग आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय? पंजाब, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यानं सामान्य वर्ग आयोग या आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणासाठी? उच्चवर्णीय जातींसाठी. म्हणजे आपल्याला थोडक्यात जनरल कॅटेगरी कमिशन असं म्हणता येईल. जनरल कॅटेगरी कमिशन, सामान्य वर्ग आयोग, GCC, जनरल कॅटेगरी कमिशन स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. खालीलपैकी कोणत्या राज्यानं? पंजाब, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्यानं? हिमाचल प्रदेश राज्यानं हा निर्णय घेतलेला आहे हे लक्षात ठेवायचं. GCC स्थापन करण्याचा निर्णय, जनरल आपण म्हटलं की सामान्य वर्ग आयोग, कॅटेगरी कमिशन, जनरल कॅटेगरी कमिशन. हिमाचल प्रदेशाने निर्णय घेतलाय. मग हिमाचल प्रदेश अगोदर कोणत्या राज्याने निर्णय घेतला होता का? हिमाचल प्रदेश हे देशातलं दुसरं राज्य आहे. आता निर्णय जे घेतला ते दुसरं राज्य ठरलंय. मग पहिलं राज्य कोणतं होतं? तर मध्य प्रदेश. पहिल्यांदा मध्य प्रदेश राज्याने निर्णय घेतला. मध्य प्रदेश, आणि मध्य प्रदेश राज्यानंतर हिमाचल प्रदेशानं निर्णय घेतलेला आहे. आता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर दुसरं राज्य या ठिकाणी हिमाचल प्रदेश आहे. आणि मध्य प्रदेश राज्याचा जर विचार केला तर या राज्यानं सुद्धा 2021 मध्येच असा निर्णय घेतलेला होता. आणि हिमाचल प्रदेश राज्याने सुद्धा आता निर्णय घेतलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. जनरल कॅटेगरी कमिशन, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश. पहिलं राज्य मध्य प्रदेश, दुसरं हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रकल्प पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? पहिला ऑप्शन पुणे, दुसरा मेडक, तिसरा राजकोट आणि चौथा वायनाड. सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रकल्प, ई ऑफिस प्रकल्प लोकांना सुविधा देणारा हा प्रकल्प आहे, ई ऑफिस प्रकल्प. तर ई ऑफिस प्रकल्प पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणता जिल्हा ठरला आहे ते आपल्याला ओळखायचे. पुणे, मेडक, राजकोट, वायनाड. त्याचं उत्तर आहे वायनाड. आता हे कुठे आहे? केरळमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. काय होईल या सुविधेद्वारे? तर या सुविधेद्वारे अर्जदार ई ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकतो. त्यांचं जे कामासाठी त्यांनी फाईल दिलेली त्या ऑफिसमध्ये, त्या फाईलचा क्रमांक त्या वेबसाईटवर टाकू शकतो आणि ती फाईल, त्या फाईलची स्थिती सध्या कोणती आहे हे त्याला या वेबसाईटद्वारे कळू शकतं.
म्हणजे बऱ्याचदा आपण एखादी फाईल कामासाठी दिलेली असते, मग ती फाईल दिल्यानंतर बऱ्याचदा अनेक दिवस ती फाईल तशीच रेंगाळत राहते शासकीय कामकाजामध्ये. आणि म्हणून आता हा ई ऑफिस प्रकल्प सुरू केला आहे की एखादी फाईल जर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन दिली तर अर्जदार काय करेल आता, तर ह्या वेबसाईटवर जाईल. ही ऑफिस प्रकल्पाची जी वेबसाईट आहे तर त्या अधिकृत वेबसाईटवर जाईल, स्वतःच्या फाईलीचा क्रमांक टाकेल आणि त्या फाईलची कोणती स्थिती सध्या आहे ती स्थिती तपासून पाहू शकेल. आणि या सुविधेमुळे काय होईल की त्या अधिकाऱ्यावर, त्या कर्मचाऱ्यावरती सुद्धा आता जबाबदारी असणार आहे की सरकारी कार्यालयामध्ये ज्या फाईली आहेत त्या फाईलींची वेळेवर आणि लोकांना त्रास न देता वेगवान पद्धतीनं त्या फाईल आता पुढे जाऊ शकतील. अशा प्रकारे यासाठी ई ऑफिस प्रकल्प पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा वायनाड, केरळ राज्यातील वायनाड ठरलेला आहे. त्या ठिकाणी फक्त फाईलच नाही तर तुमचा अर्ज जरी असेल तर तुम्ही त्या अर्जाची सिच्युएशन सध्या काय आहे हे सुद्धा या ई ऑफिस प्रकल्पातील वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. तर अशा प्रकारे डिसेंबर 2021 मध्ये मान्यता मिळालेली आहे. तर पहिला जिल्हा वायनाड, पहिलं राज्य कोणतं तर केरळ हे लक्षामध्ये ठेवायचं, कारण वायनाड पहिलं जिल्हा आहे म्हटल्यानंतर राज्य कदाचित विचारू शकतील, तर केरळ हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. 3 कृषी कायदे रद्द करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी कोणत्या तारखेला स्वाक्षरी केली? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 3 कृषी कायदे रद्द झालेले आहेत. ऑप्शन पहा. 30 नोव्हेंबर 2021, दुसरा 1 डिसेंबर 2021, तिसरा 3 डिसेंबर 2021 आणि चौथा 5 डिसेंबर 2021. तर कोणत्या तारखेला राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही केली? त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबर 2021 ला राष्ट्रपतींनी सही केली. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संप केला, वर्षभर हा विरोध चालू होता शेतकऱ्यांचा. तशा प्रकारे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, त्यांचा मोठ्या प्रमाणातला संघर्ष यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि 3 कृषी कायदे रद्द करून टाकलेले आहेत. तर सप्टेंबर 2020 मध्ये आपल्याला सांगता येईल की हे 3 कृषी कायदे मंजूर केलेले होते सप्टेंबर 20 मध्ये. आणि राष्ट्रपतींनी 27 सप्टेंबर 2020 मध्ये या कायद्यावरती स्वाक्षरी केलेली होती आणि नंतर मग या कायद्यांचं हे जे विधेयक होतं त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं होतं. अशा प्रकारे कायद्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी 27 सप्टेंबर 2020 ला, कायद्यामध्ये रूपांतर आणि 3 कृषी कायदे त्यावेळी जाहीर करण्यात आलेले होते. आणि आता हे 3ही कायदे रद्द करण्यात आलेले आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावरती 1 डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे. पुढे पाहूयात. 51वी राज्यपाल आणि नायब राज्यपालांची परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? चेन्नई तामिळनाडू, दिल्ली, बंगळुरू कर्नाटक, मुंबई महाराष्ट्र. कोणत्या ठिकाणी ही 51वी राज्यपाल आणि नायब राज्यपालांची परिषद आयोजित करण्यात आलेली होती? दिल्ली. साहजिकच आहे, राष्ट्रपती तर जाणार नाही, राष्ट्रपतींकडे सगळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल येतील, म्हणून या ठिकाणी आपल्याला दिल्ली सहजपणे शोधता येतं आणि कॉमनपणे हा प्रश्नही सोडवता येतो. तर अशा प्रकारे ही राज्यपाल आणि नायब राज्यपालांची जी परिषद झाली ती परिषद 10 नोव्हेंबर 2021 मध्ये झालेली होती. 10 नोव्हेंबर 2021 मध्ये ही परिषद झालेली होती लक्षामध्ये. आता कुठे परिषद होणार हे सांगण्याची गरज नाही, राष्ट्रपती भवनामध्येच ही परिषद होणार आहे. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली तर राष्ट्रपतींच्याच अध्यक्षतेखाली झालेली असणार आहे, म्हणजे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती. आणि रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालची ही 4थी परिषद होती. रामनाथ कोविंद म्हणतोय आपण, रामनाथ कोविंद 4थी परिषद यांच्या अध्यक्षतेखालची ही 4थी परिषद होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे 51वी राज्यपाल आणि नायब राज्यपालांची परिषद दिल्ली येथे पार पडलेली 10 नोव्हेंबर 2021 ला.
रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 4थी परिषद त्यांच्या अध्यक्षतेखालची होती, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं.